सेवक होते मेंटल हॉस्पिटलमध्ये, ते इन्चार्ज होते. आणि इन्चार्ज असताना त्यांना प्रभूने जे करायला लावलं त्या गोष्टीने तिथल्या जे वेडे पेशंट होते त्यांचं सगळं जे काही जीवन आहे ते बदलून गेलं. त्या स्त्रिया स्वतःला समजतात, त्या म्हणतील हालेलुया. अरे का पातळ आवाज, अरे देवा. मी म्हटलं माझ्या चर्चचे जे स्त्रिया आहेत माझ्या बरोबर ते म्हणतील हालेलुया. आमेन. मला हेच पाहिजे. आज जे मी तुम्हाला शिकवणार आहे किंवा ज्या स्त्रीबद्दल मी सांगणार आहे त्या स्त्रिया, 2 स्त्रिया अशा अद्भुत होत्या. त्यांची जी कहाणी आहे तुम्ही ऐकली तर तुम्ही थरकापून जाताल. आणि माझा विश्वास आहे आज तुम्ही सारखेच राहणार नाही. अशा स्त्रिया बनून जाताल की तुम्ही म्हणताल आता कुठला पण डोंगर येऊ दे पुढे, किंवा आता कुठलीही शक्ती माझ्या समोर येऊ दे, त्याला मी हरवूनच राहणार. हालेलुया, हालेलुया. मी हे का म्हणत आहे यासाठी नाही, हे कारण नाही आहे की अरे मी खूप इंटेलिजंट आहे, बिकॉज आय एम दिस अँड दॅट्स वाय आय एम स्पीकिंग दिस. किंवा असं नका म्हणू की अरे सिस्टर आहेत ना खूप एज्युकेटेड आहे. मला तुम्हाला माझ्या साक्षावरनं सुरुवात करू द्या. मी अशी एक स्त्री किंवा मुलगी जिने कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये 10वी पास केलेली आहे, SSC मराठी मीडियम. पण जेव्हा मला प्रभू भेटला, प्रभूने माझं जीवन बदलून टाकलं. त्यानंतर मी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं, पण ॲडमिशन या भरोसाने घेतलं की मी आता इथून पुढे इंग्लिश मीडियममध्येच शिकणार. पण गेले आणि माझ्या बलबुत्यावर सायन्सला ॲडमिशन घेतलं. सायन्स केलं, ते काही एवढं जमलं नाही. 12वीपर्यंत सायन्स केलं. तिथून पुढे परत एक नवीन मोड चेंज, BCom केलं मग तिथून पुढे. आणि BCom नंतर संसार. पण संसारानंतर मी आज असे व्यक्ती किंवा असा एक इंजिनियर तयार केलेला आहे. आणि पुढचं मला माहीत नाही तो काय होतोय म्हणून, पण मी देवाच्या हातात दिलेलं आहे. तिला विश्वास धरते की माझे लेकरं मोठे योद्धा असतील. एवढंच नाही, फक्त हेच नाही, तुम्ही सर्वच. आणि विश्वास धरते की प्रभू माझ्या जीवनाद्वारे किंवा माझ्या सेवेद्वारे अद्भुत लोकांना जन्म देणार आहे, अद्भुत स्त्रियांना जन्म देणार आहे. हालेलुया. तर म्हणून मी माझ्यापासून सुरुवात केलेली आहे की मला जेव्हा प्रभूमध्ये पहिल्यांदा साक्ष द्यायला सांगितले की एक टेस्टिमनी तू शेअर कर शिल्पा, असे सगळे जे शालोमगर लीडर्स होते तर सगळ्यांना म्हटले की साक्ष द्या. तर कोणी पुढं नाही आलं तर मी उत्साहाने मी म्हटलं कोणी नाही बोलत तर चला आपण जाऊ बोलू. आणि तिथं माईक घेतला. काय झालं मला माहीत नाही, मी फक्त करत राहिले आणि मग रडायला लागले. आणि मग येऊन परत रिक्षात येऊन अजून रडायला लागले की अरे मला काय बोलताच आलं नाही आणि प्रभू असं का झालं म्हणून. पण त्या गोष्टीने किंवा त्या जे माझे सुरुवात होती तिने मला मोठ्या गोष्टीकडे घेऊन गेलं. हालेलुया. आज मी उभी जर आहे ही देवाची कृपा आहे आणि त्याच्यामुळं आहे. त्यामुळं मी माझ्या साक्षीने सुरुवात केली. तो अशक्त लोकांना उभं करतो मोठ्या योद्ध्यांसमोर. हालेलुया. तर जर तुम्ही स्वतःला अशक्त पात्र म्हणत आहात, काळजी करू नका. सामर्थ्यवान किंवा बलवान योद्ध्यांसमोर प्रभू तुम्हाला उभे करणार आहे. हालेलुया. चला आपलं बायबल उघडूया शास्त्रे 4 कडे. मी जास्त वाचायला नाही लागणार, मी फक्त ही स्टोरी तुम्हाला सांगेल. शास्त्रे 4 मध्ये एक स्त्री आहे जिने हिस्ट्री बनवली आणि जिचं नाव पूर्ण हिब्रू कॅलेंडरमध्ये एक पण स्त्री अशी झाली नाही किंवा एक पण व्यक्ती अशी नव्हती. पूर्ण हिब्रू कॅलेंडरमध्ये एकच संदेशची झाली आणि तिचं नाव होतं डेबोरा. हालेलुया. तर आज आपण डेबोरा बद्दल बघणार आहोत. तर चला वाचूया डेबोरा बद्दल शास्त्रे 4 मध्ये. ज्याला कोणाला भेटलं असेल शास्त्रे 4:3 उघडा. चला माझी इच्छा आहे आज शास्त्रे 4:4 काढा. माझी इच्छा आहे स्त्रियाच वाचतील, जोरात वाचतील पण. आणि जर खंदक आवाज असेल तरच वाचा, नाही तर बिलकुल वाचू नका. शास्त्रे 4:4. त्या समयी लपिदोताची बायको दबोरा संदेशहारिका ही इस्रायलचा न्याय निवाडा करीत असे. ऍक्च्युली ह्याची स्टोरी काय आहे, कहाणी काय आहे की इस्रायल लोकांनी परमेश्वराविरुद्ध पाप केलं आणि ते पाप केल्यामुळं देवाने काय केलं, त्यांना बंदिवान करून टाकलं एका राजाच्या हातामध्ये. तुम्ही हे सगळं वाचू शकता शास्त्रे 4 मध्ये. घरी जाऊन वाचा, आता नका वाचू. आणि त्या राजाचा एक सेनापती असतो
आणि त्याचं नाव सिसेरा होतं. त्याच्याबद्दल तुम्ही 3ऱ्या वचनामध्ये वाचू शकता. सिसेराकडे 900 लोखंडी रथ होते आणि त्याचे जे सैन्य होतं ते खूप दुष्ट होतं आणि सिसेरा या सगळ्या इस्रायली लोकांचा छळ करत होता. पण त्यावेळेस एक संदेष्टी होती आणि ती संदेष्टी इस्रायली लोकांचा न्याय करायची किंवा इस्रायली लोकांना सल्ले द्यायची. म्हणायची हे असं नाही, असं व्हायला पाहिजे, हे असं नाही, असं झालं पाहिजे. आणि तिचा प्रत्येक शब्द देवाकडून आलेला असायचा. ज्या वेळेस तिला कोणीतरी येऊन सांगतं की अरे डेबोरा, तुला माहिती आहे का इस्रायली लोकांचा खूप छळ चाललेला आहे आणि त्यांना कसं बाहेर पडायचं तेही माहीत नव्हतं आणि इस्रायल लोक देवाकडे रडायला लागले की परमेश्वरा आम्हाला वाचव वाचव. आणि म्हणून हे लोक कुणाकडे जातात, डेबोराकडे जातात आणि म्हणतात की तू परमेश्वराला विचार आमच्यासाठी देवाची काय योजना आहे किंवा परमेश्वर काय करणार आहे. त्यावेळेस सिसेराला परमेश्वराचा शब्द भेटतो आणि 5व्या वचनात लिहिलंय, एक दिवशी ती वाच प्रतीक्षा. एफ्राइमच्या डोंगराळ प्रदेशातील रामा व बेथेल यांच्या दरम्यान दबोराच्या खजुरीखाली तिची बैठक असे. इस्रायल लोक तिच्याकडे न्याय निवाड्यासाठी येत असे. नेक्स्ट. तिने अबीमाचा मुलगा बराक याला केदेश नफ्ताली येथून बोलवून आणले व त्याला विचारले, तू नफ्ताली व जुलूम यांच्यातले 10,000 पुरुष बरोबर घेऊन ताबोरा डोंगराकडे कूच करून जा. अशी आज्ञा इस्रायलचा देव परमेश्वर ह्याने तुला केली आहे ना. मग हे जेव्हा ती विचारती परमेश्वराला तर इथे 6व्या वचनात लिहिलेलं आहे, प्रभू म्हणतो की जाऊन त्या जो बराक आहे त्याला बोलवून आण आणि सांग की तू कूच करून जा आणि परमेश्वर आज इस्रायलाला किंवा इस्रायलाच्या लोकांना तुझ्याद्वारे सोडवेल किंवा तुला जय देईल म्हणून. पुढे वाचूया. ॲक्च्युली जर बघायला गेलं तर इथे काय झालं माहिती का की परमेश्वर तर बोलला, प्रभूचा शब्द, स्वतः देवाचा शब्द कुणाकडे आला, डेबोराकडे आला, पुरुषाकडे नाही गेला. एखाद्या जे जेंट्स आहेत त्याच्याकडे नाही गेला. का? कारण त्या वेळेमध्ये सगळ्यांनी आपले कान बंद केलेले होते. पण तिथे फक्त एक स्त्रीच होती जिने देवाचा आवाज ऐकला. तर तुम्हाला ती स्त्री बनायची आहे का? हालेलुया. कठीण परिस्थितीमध्ये जेव्हा परिस्थिती बिकट आहे, कोणी देवाचा आवाज ऐकू शकत नाही, तर अशी स्त्री बना जी देवाचा आवाज ऐकते. हालेलुया. अशी स्त्री बना जिच्याकडून देवाचा शब्द येतो आणि त्या शब्दाने तुम्ही पुढे जाऊ शकता. हालेलुया. बनायचं आहे तुम्हाला तसं. बायबल लिहित आहे, बायबल स्वतः म्हणतं, इब्री लोकास पत्रमध्ये असं लिहिलेलं आहे, अशा काही स्त्रिया आहेत ज्या स्त्रियांनी आपल्या मेलेल्या पतीला पण जिवंत केलं. हालेलुया. तर तुम्ही त्या स्त्रिया आहात, तुम्ही त्या पती होऊ शकता. अजून जर तुमचं लग्न पण नाही झालेलं, तुम्ही कदाचित म्हणत असाल, अरे सिस्टर तर फक्त जे लग्न झालेल्या स्त्रिया आहेत त्यांच्याबद्दल बोलती. नाही, मी अशा स्त्रिया उत्पन्न करत आहे जे मेलेल्या लोकांना किंवा मेलेल्या मुर्द्यांना पण जिवंत करतील. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे स्त्रियांनो, तुमच्यामध्ये एवढी पॉवर आहे, एवढी ताकद आहे की तुम्ही समोरच्याला बदलून ठेवू शकता. आणि हे मी माझे शब्द नाही बोलत आहे, स्वतः बायबलमध्ये लिहिलेलं आहे, पेत्राने लिहिलेलं आहे की तू स्त्री तुझ्या वर्तनाने तू तुझ्या पतीला बदलून ठेवशील. हालेलुया. म्हणून मी बऱ्याचदा जेव्हा काउन्सिल करते किंवा जेव्हा सल्ला देते, मी बऱ्याचदा स्त्रियांना म्हणते की अरे भांडून नाही बाबा, तुमच्या वर्तणुकीने होईल किंवा तुम्ही करा तेव्हा होईल. मी का म्हटलं माहिती का, मी सुरुवात पास्टरांनी जे सोडलं किंवा जे स्टार्ट केलं तिथूनच करते. बघा, परमेश्वर तुम्हाला अशा फुलिश गोष्टी करायला लावेल. जसं या सेवकाला, तो मनोचिकित्सक होता, सायकोलॉजिस्ट होता, पण त्याने औषधं वापरली नाही, त्याने त्याचं ज्ञान वापरलं नाही, त्याने जे देव बोलला ते केलं आणि म्हणून तो आशीर्वादित झाला. मग आज तुमच्या आईने तुम्हाला काय शिकवलं, तुमच्या आजीने तुम्हाला काय शिकवलं, शेजारच्या बाईने तुम्हाला काय शिकवलं, ती बाई तुम्हाला म्हटली का अरे चांगलं बघ त्याला किंवा त्याला चांगला धडा दे किंवा त्याला डिवोर्स देऊन बघ, काय होणार नाही. डिवोर्सने काही होत नसतं. आम्ही असे पण लोक पाहिलेले आहेत किंवा एक केस आत्ताच मागं
आमच्याकडे प्रेयरला एक केस आली की डिवोर्स देऊन टाकला आणि आता रडतायत की नवऱ्याने परत यावं म्हणून. काय झालं? चुकीचे सल्ले, चुकीचा आवाज. जेव्हा तुम्ही चुकीचा आवाज ऐकता, चुकीच्या गोष्टी करायला लागता. म्हणून प्रत्येक वेळेस स्वतःला समय द्या. स्त्रियांनो, टाइम द्या स्वतःला. हे सगळं मी ज्ञान देत आहे, पण माहीत नाही येणाऱ्या दिवसात ते तुम्हाला आशीर्वाद ठरेल. जसं डेबोराने आवाज ऐकला कुणाचा, जेव्हा लोक तिच्याकडे सल्ला मागायला आले, तर ती असं नाही म्हटली की हा थांबा, मी संदेष्टी आहे ना, तर मी त्यांना श्राप देते आणि असं होईल तसं होईल. नाही 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 नाही. आणि मी जेव्हा हा अध्याय वाचत होते तर मला असं वाटलं, अरे गिदियोना बरोबर तू 350 लोकांमध्ये प्रभूची विजय मिळवलास, तर मग आता इथे पण काहीतरी कमीच लोक असतील. पण प्रभूने काही वेगळा सल्ला त्या लोकांना दिला. सिसेराला किंवा त्या सैनिकाला प्रभूने डेबोराला सांगायला लावलं की 10,000 पुरुषांना तयार कर आणि त्यांना संगे घेऊन जा. तेव्हा डेबोराने जे प्रभूचा आवाज ऐकलेला होता तो त्याला सांगितला. तसं स्त्रियांनो, आज तुम्हाला प्रभू काय म्हणत आहे? जसं पास्टरने एक छोटीशी किल्ली दिली. कदाचित तुमचा नवरा एकदम टेन्शनमध्ये असेल, त्रासामध्ये असेल, त्याला ऑफिसमध्ये काहीतरी गडबड झालेली असेल आणि जेव्हा तो घरी येतो, तुम्ही फक्त प्रभू म्हणेल त्याच्या डोक्यावर हात फिरव किंवा त्याच्या डोक्याला मसाज दे, बस युद्ध जिंकलं. हालेलुया, हालेलुया. किंवा कधी कधी गोष्टी विपरीत होतील. तुम्ही कधी तो जर बिछाण्यावर असेल आणि तुम्ही जोरात ओरडताना म्हणताल, काय असं पडलंय, उठा आणि चला वॉकिंगला जा. त्या पण गोष्टी काम करतील, हाय की नाही लक्ष्मी? तर प्रभू काय बोलत आहे ते ऐका. आणि नेहमी प्रभू सारखंच बोलणार नाही, किंवा नेहमी प्रभू हे पण नाही म्हणणार त्याला ओरडतच राहा किंवा त्याचा लाडच करत राहा, किंवा सेम एकच गोष्ट, त्याला पिझ्झा आवडतो तो पिझ्झाच बनवून दे. नाही, कधी बंद सगळं आता. कधी प्रभू म्हणत पिझ्झा नाही, त्याला सलाड खायला दे. तर असं पण असेल, देवाचा आवाज ऐका. जेव्हा तुम्ही तो आवाज ऐकणारे असताल तेव्हाच तुम्ही शत्रूला ठार करणारे असताल. हालेलुया. आणि असंच झालं. काय झालं माहिती का? डेबोराने आवाज ऐकला, ह्या माणसाला सांगितलं. त्या माणसाने म्हणायचं ना की अरे ही संदेष्टी आहे, चल तिचं ऐकूया किंवा तिच्या म्हणण्यानुसार करूया. तो काय केला असेल माहिती? तो गेला, बरं ठीक आहे, काय देव म्हणतो का यश देईल? ठीक आहे, देईल यश. पण किती फुलिश थिंग किंवा किती मूर्खता आहे. एवढ्या 10,000 पुरुष, त्याच्यात हा एक 10,001 एवढे माणसं, आणि त्याच्यामध्ये या संदेशीला तो म्हणतो जर तू येत असशील तर मी पुढे जाईल आणि तरच मी हे युद्ध करेन. म्हणजे किती मूर्खपणा आहे. जेव्हा एखादी स्त्री येईल, चला मी तर म्हणेल चल त्याने प्रभूची भविष्यवाणी ऐकली की जेव्हा कृपा येईल तेव्हा अद्भुत कामे होतील. जर तुम्ही स्त्रियांना स्वतःला कमीच समजत आहात किंवा तुम्हाला असं वाटतं की अरे माझ्याच्याने काय होणार आहे, तर तुमच्याच्याने सगळ्या गोष्टी होणार आहे. हालेलुया. तुमच्याच्याने देव अद्भुत गोष्टी करणार आहे. तुमच्याच्याने पुणे शहराला प्रभू हलवून ठेवेल. तुम्हाला कदाचित असं वाटत असेल, अरे मी काय घरकाम करते, अरे मी काय काष्टा घालणारी स्त्री आहे, अरे मी काय मला नीट स्वयंपाक येत नाही, किंवा मला भांडं पण नीट येत नाही, किंवा चला मला चांगलं भांडायला येतं पण मी माणसांना काय करू शकत नाही, किंवा मी सुवार्ता कुठून करणार. तुम्हाला सांगू द्या, प्रभू तुमच्याच द्वारे अद्भुत कामे करणार आहे. गरज फक्त हीच आहे, एकच गोष्टीची गरज आहे, त्याचा आवाज ऐका. आणि तो बोलतो ते करायला मागे सरकू नका. जेव्हा सिसेरा म्हटलं की तू माझ्या बरोबर चल, डेबोरा म्हटली नाही की 10,001 पुरुषांमध्ये मी एकच स्त्री कशी काय जाऊ. ती काय म्हटली माहिती का? पुढच्या वचनात लिहिलेलं आहे, तू म्हणतोस ना चल मी येते तुझ्या बरोबर, मी तर येणारच असं ती म्हटली. हालेलुया. तर प्रभू तुम्हाला म्हणत आहे, शिल्पा चल मी तुझ्याद्वारे अद्भुत काम करणार आहे, या पुणे शहराला हलवणार आहे. तर तुमचा प्रतिसाद काय असला पाहिजे? तुमचा प्रतिसाद हा असला पाहिजे की प्रभू मी जाणारच, मी काम करणारच. मी माझ्या साक्षीने का सुरुवात केली, प्रभूने मला उचललं. का माहिती का? मला काल रात्री प्रभू एक गोष्ट सांगत होता, तू त्या गोष्टी
गोष्टीला हा म्हटली म्हणून आज तू इथं आहेस. माझ्या पास्टरांनी एकदाच एक पॅम्पलेट, एक चिठ्ठी, एक कागद फक्त आणून दिला माझ्या हातात आणि म्हटले की म्हणजे कुणाला तरी सांगितलं की शिल्पा को बोलो इसे ट्रान्सलेट करे. मराठी मीडियमची मी मुलगी, त्यावेळेस मी फक्त 10वी-11वीला असेल, पण मला माहिती होतं आपलं तर इंग्लिश एवढं नाहीये. इंग्लिश पिक्चर थोडे थोडे बघायचे मी, जे फायटिंगवाले आहेत. HBO असं तो कुठला चॅनल आहे माहीत नाही. तर तेव्हा फक्त थोडंफार नॉलेज होतं, पण मी माझ्या पास्टरांना डिसअपॉइंट नाही केलं. मी माझ्या पास्टरांना असं नाही म्हटले की पास्टर मेरे को नहीं आता, मेरे को किधर देते हो, किंवा मी असं नाही म्हटलं त्या व्यक्तीला की पास्टरांना सांगा दुसरं कुणाला तरी द्या, मला काय जमत नाहीये. मी काय म्हटलं माहिती, हा मी करून देते. आणि ते ट्रान्सलेशनचं जे लिफलेट आहे मी घेतलं, रात्रीच्या 1:30-2 वाजेपर्यंत बसले. तेव्हा गुगल नव्हता, तेव्हा छोटी डिक्शनरी यायची. जे शब्द मला येत नव्हते त्या शब्दांना मी ट्रान्सलेट करत गेले आणि ते लिफलेट जे पास्टरांनी बोललं होतं, जे शनिवारी द्यायचं होतं ना, दुसऱ्याच दिवशी बनवून रेडी आणि लगेच देऊन टाकलं. त्याचा परिणाम आज आहे. तुम्ही बघता पास्टरांबरोबर मला ट्रान्सलेशन करताना. का? कारण मी म्हटले नाही की मी नाही जाणार, मी म्हटले होय मीच जाणार आणि मीच करणार. जेव्हा तुम्ही तशा स्त्रिया असताल, जेव्हा तुम्ही म्हणताल की होय प्रभू तू जर मला म्हटलं आहे ना हे करायचं तर मी करणार, तर तेच करा, तेव्हा तुम्ही आशीर्वादित असताल. बरेचसे मागणे मला मी बऱ्याचदा ही साक्ष माझी दिलेली आहे. बऱ्याच पोरांनी मला प्रपोज केलेलं होतं चर्चमध्ये. एकदा तर एक मुलगा येऊन म्हटलं मला तुझ्याबद्दल प्रभू चालवतो. मी ठामपणे त्याच्या तोंडावर वेळ न घालवता तिथेच म्हटलं. मी असं नाही विचार केला की अरे अजून तर कोणी आपल्याला पार्टनर नाहीये, हा झाला तर काय हरकत नाहीये, नंतर बघूया, कोणीतरी एक साथी असला पाहिजे. हे चाल, तसलं नाही. मी डायरेक्ट त्याला तोंडावर म्हटलं तुला चालवलं असेल, मला नाही देवाने चालवलेलं. आणि मग माहिती ना आपला खजाना. तर जे तुम्हाला प्रभू सांगत आहे करायला ते बिंदास करा, आणि जेव्हा तुम्ही करता तेव्हाच तुम्ही आशीर्वादित असता. म्हणून डेबोरा सिसेराला म्हणती तू अशा गोष्टी केल्या, तू देवाला खाली बघायला लावलंस, तू देवाचा शब्द ऐकला नाही, म्हणून काय होईल माहिती, आज जे श्रेय भेटणार आहे किंवा युद्ध जिंकणार आहे ते श्रेय एका स्त्रीला जाणार आहे. हालेलुया, हालेलुया. आणि पुढे काय होतं माहिती का, चला मी तुम्हाला वाचायला नाही लावणार, पुढची गोष्ट मी सांगते, पण घरी जाऊन नक्की हा अध्याय वाचा. शास्त्रे 4 मध्ये ह्या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. पुढे जाऊन हे लोक युद्ध करायला लागतात आणि हा तर घाबरलेला असतो सिसेरा. जेव्हा घाबरलेला असतो ना तेव्हा पण पुढचं एक वचन गेल्यानंतर तेव्हा पण डेबोरा काय करते माहिती का, त्याला सांत्वन देते, म्हणते घाबरू नकोस, युद्ध तूच जिंकणार आहे आणि तूच पुढे जाणार आहे. तर स्त्रियांनो, तुमच्या पतीला, तुमच्या लेकरांना तुम्ही धीर देणारे असा. नेहमी परमेश्वराच्या वचनाने त्यांना पुढे ढकला. म्हणा घाबरू नको, युद्ध तूच जिंकणार आहेस, तूच सरसावणार आहेस, तूच पुढे जाणार आहे, तुझ्याद्वारे यश येणार आहे. आणि जेव्हा तुम्ही तसे करताल आपोआप यश तुमच्याद्वारे येणार आहे. हालेलुया. आणि मग जेव्हा पुढे जातात तेव्हा खरंच प्रभू अद्भुत काम करतो. आणि ती म्हणते, जेव्हा सांत्वन देते ती पुढे जाते आणि हे लोक युद्ध खरोखर जिंकायला लागतात. बघा, जो सैनिक किंवा जो व्यक्ती ज्याच्याकडे 900 लोखंडाचे रथ होते, ज्याच्याकडे 900च्या वर सैनिक होते, ते लोक काय होतात माहिती का, ते मरायला लागतात. आणि मग हा जो सिसेरा आहे तो घाबरून जातो. अचानक देव पण बाजी सगळी पलटून टाकतो आणि देव काय करतो माहिती का, त्याच्या कानावर एक खबर येते की तुझा जो राजा किंवा तुझ्या राजाबरोबरचा जो व्यक्ती आहे जो त्याला मदत करतो तो याच गावामध्ये आसपास आहे. म्हणून तो काय करतो माहिती का, त्या गावामध्ये जसं इथं युद्ध चाललेलं असतं, हे लोक एकमेकांना मारत असतात, हा पळ काढतो आणि म्हणतो की चला आता आपण तरी जीव घेऊन पळू म्हणजे वाचू. आणि जेव्हा सिसेरा पळत असतो त्यावेळेस काय होतं, एक झोपडी त्याला दिसते आणि त्या झोपडीतून एक स्त्री बाहेर येते. आणि जेव्हा ती स्त्री बाहेर येते ती याला पळत येताना बघते. हा जो विलन आहे म्हणूया आपण, सिसेरा जो आहे त्याला पळत येताना बघते आणि ती म्हणते या 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 पटकन माझ्याकडे आश्रय घ्या, चला चला आत या, मी तुम्हाला घाबरू नका, मी तुम्हाला मदत
मदत करते, मी तुम्हाला सहाय्य करते. बघा, हा कनिंगनेस नाही आहे किंवा हा धोकादारी नाही आहे, हे प्रभूने दिलेली बुद्धी आहे. आणि ही बुद्धी, बरेच लोक म्हणतात स्त्रियांना कमी बुद्धी असते. अरे, तुझ्यापेक्षा पुढे जाणाऱ्या किंवा तुझ्यापेक्षा बुद्धिमान स्त्रियाचा आहे. तर हा जो सैनिक आहे, एवढा मोठा सैनिक किंवा अधिपती, तो ह्या बाईच्या शब्दाला फसतो आणि त्याला वाटतं अरे, ही आपलं स्वागत करते, आपल्याला बापा आतमध्ये घेऊन जाते, शरणस्थान देते. तर हा काय करतो, तिच्या झोपडीमध्ये आत जातो. आणि जसं आत जातो, तिचं नाव आहे याएल. तर ही जी याएल आहे ती म्हणते नाही नाही, आत या, आत या. तुम्ही खूप दमलेले आहेत, तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला आश्रय देते. आणि ती काय करते, त्याला म्हणते तुम्ही इथे लपा, त्याच्यावर घोंगडी टाकते. बघा, मी पुढे अजून नेते, तुम्हाला कळेल ह्याच्यात काय आहे म्हणून. तर पुढे त्याला नेते आणि घोंगडी टाकते. मग हा म्हणतो की जरा ना, मी खूप दमलेलो आहे, मला पिण्यासाठी पाणी दे. तर बघा, ही स्त्री पाणी मागतो तो, तर ती काय करते, तिच्या बुदलीमध्ये जे दूध असतं ते दूध टाकून ग्लासात त्याला प्यायला देते. जसं दूध पितो, तो काय करतो, तो मग तिला म्हणतो की बरं एक काम कर, कोणी पण तुला विचारायला आलं, कोणी पण दाराकडे आलं तर फक्त त्याला सांग मी इथे नाहीये. तर ती म्हणते हो हो, मी सांगेल त्याला की तू इथे नाहीयेस. आणि मग त्याला गाढ झोप लागते. जर सायंटिफिकली बघायला गेलं, ज्या व्यक्तीला झोप येत नसेल त्याला काय करतात, पहिला दूध देतात. जर माहित नसेल तर मी सांगते तुम्हाला, असं करू नका रोज रात्री, नाही तर दूध देतात त्याला. तर तसं नाहीये. तर मग ही हुशार व्यक्ती, स्त्रिया अशा नाहीये तुम्ही की तुम्ही बुद्धू आहात. काल मी जॉयसचा एक तिच्या मैत्रिणीचा एक व्हिडिओ ती दाखवत होती, माहीत नाही, मे बी मला यासाठी दाखवत असेल लॉर्ड. आणि मी बघत होते तर ती एक स्पीच देत होती कुठेतरी मंडपामध्ये. आणि स्पीच देत असताना ती म्हटली, मीच ती मुलगी जिला तू म्हणती तू सगळं काही आहेस, आणि तूच मग मला म्हणती एवढा स्कर्ट घालू नको, एवढेसे कपडे घालू नको, आणि तू माझ्यावर भरोसा करत नाही का. आणि मीच ती मुलगी जिला तुम्ही म्हणता की तू काही करू शकत नाही, आणि जेव्हा मी पुढे जाते तुम्ही मला मागे खेचता. असं म्हणजे नेगेटिव्ह ती बोलत होती. पण मी तुम्हाला स्त्रियांना सांगते, जरी तुम्ही तुमचं शरीर झाकलं किंवा जरी तुम्ही, आता जज करू नका कोणी जर वेस्टर्न कपडे घातले बितले, पण तुम्ही कसं राहायचं, तुम्ही कसं वागायचं, तुमच्या पतीला तुम्ही कसं खुश ठेवायचं, या सगळ्याचं ज्ञान तुम्हाला देव देईल. तुम्हाला देव देईल. प्रभू तुम्हाला सांगेल, जर तुमच्या पतीला तुम्ही साडीत आवडत असताल तर घाला ना रोज साडी, काय होत नसतं. म्हणजे रोज तो म्हणेल वाह वाह, अजून पुढे नको जायला. तर हुशार राहा, तुम्हाला देवाने ज्ञान दिलेलं आहे. जेव्हा पती कामावरने येतात तर गबाळपणाने समोर जाऊ नका किंवा रडत त्याच्या समोर जाऊ नका. मी काय दिवसभर काम केलं, मीच एवढी दमली, आता तुझं कुठं स्वागत करू. जा, हसत हसत जा त्याच्या समोर, की तू आलेलं जे काही दुःख आहे ना तू तुझ्यावर टाकून देईल आणि म्हणेल आय, जसं आज पास्टर म्हटले, डिटॉक्सिकेटेड ड्रिंक. होऊ द्या ना नशा, त्याला तुमचा नशा होऊ द्या, दुसऱ्या बाईचं होण्यापेक्षा ते चांगलं असेल. मोठा आमेन. मी तुम्हाला एक की देऊ का, मी तुम्हाला एक चाबी देऊ का, तुमचा नवरा तुम्हालाच चिटकून राहील किंवा दुसऱ्या बाईकडे जाणार नाही. अरे लोक मला मागून म्हणायला लागले, बोला बोला सिस्टर. तर मी सांगते तुम्हाला, जर तुम्हाला हवं आहे तुमच्या नवऱ्याने कधी व्यभिचारात फसू नये किंवा पडू नये, त्याला नेहमी रिस्पेक्ट द्या, त्याला नेहमी मान करा त्याला रिस्पेक्ट करताल तो दुसऱ्या बाईकडे वळणार पण नाही. बऱ्याचदा व्यभिचाराचे केसेस का होतात माहिती का, दुसरी बाई त्याला रिस्पेक्ट देते म्हणून तो तिकडे पळतो. तुम्ही त्याला रिस्पेक्ट द्या, तुम्ही त्याला मान द्या, आपोआप तो तुमच्याकडे पळेल. तुमची सुंदरता नाही, आतील सुंदरता तुम्हाला सुंदर करेल. म्हणून तो बायबलमध्ये एक खूप छान वचन आहे, मराठीत ते खूप छान आहे, मला आवडतं ते. मी नेहमी जे बायका आहेत त्यांना मी नेहमी सांगते की प्रभूने वचनात लिहिलेलं आहे की सुंदर स्त्री ही तारतम्य नसलेली सुंदर स्त्री डुकराच्या नाकात घातलेल्या नथीप्रमाणे आहे.
कळलं? हिंदी हिंदी। हाँ, जो स्त्री को मैनर्स नहीं है वो स्त्री ऐसी है सुअर के नाक में सोने का जो रिंग रहता है ना उसके समान है। हाँ, जेव्हा डुकराला नथ घातलेली कधी चांगली दिसेल का? तशीच किती पण तुम्ही सुंदर असताल, पण जर तुमच्यात तारतम्य नसेल, जर तुमच्यात सोज्वळपणा नसेल, तर बघा तुम्ही सोज्वळ राहण्याने, तुम्ही चांगलं राहण्याने किंवा तुम्ही आहो आहो करण्याने तुम्ही जर वीक वाटत नाही, उलट तुमच्या नवऱ्याला अजून चांगलं वाटेल, तुम्ही देवाच्या नजरेत उंच होता। म्हणून आहे ना, मी हे सगळं का सांगत आहे, या दोन स्त्रियांमध्ये तुम्हाला का बोलत आहे किंवा तुम्हाला हे सगळे सल्ले का देत आहे, येणाऱ्या दिवसात तुम्ही आशीर्वादित होता। लक्ष द्या इकडे, हालेलुया। तर ही जी स्त्री आहे याएल, हिच्यामध्ये काय होतं? ज्ञान होतं, हुशारी होती, आणि ती हुशारी देवाने तुमच्यात पण टाकलेली आहे। तुम्ही स्त्रिया बुद्धू स्त्रिया नाहीये, किंवा माझ्या चर्चच्या स्त्रिया बुद्धू स्त्रिया नाहीये। हालेलुया। तुम्ही अशा स्त्रिया आहात की तुमच्याद्वारे तुम्ही इंजिनियर्स, डॉक्टर्स, मोठे मोठे सेवक तुम्ही उभे करणाऱ्या स्त्रिया असतात। हालेलुया, हालेलुया। बघा, सगळ्यात प्रथम जर एखाद्या स्त्रीची कुठलीही सेवा आहे ते म्हणजे तिचे पती आणि तिची लेकरं यांना बनवण्याची सेवा आहे। ती पहिली तुम्ही करा। तुमच्याच घरातून मोठे योद्धा आणि मोठे सेवक पहिले तुम्ही उत्पन्न करता। हालेलुया। तुमच्या लेकरांना, तुमच्या पतीला बांधणारे तुम्ही असता। हालेलुया। तयार आहात? तयार आहात? मग या स्त्रीने काय केलं माहिती? त्याला दूध दिलं प्यायला, आणि जसं तो दूध पिला गाढ झोपी गेला। आणि गाढ झोपी गेल्यावर, अरे बिचारी नाजूक स्त्री, आताच पास्टर बोलले की स्त्रिया नाजूक आहेत। होय, त्या नाजूक आहेतच, आणि आपला स्वभाव येतो। हे असं नाहीये की स्त्रियांनी एकदम दादागिरी केली पाहिजे, किंवा हा जो अध्याय मी तुम्हाला शिकवत आहे, मी यातून तुम्हाला शिकवत आहे की स्त्रियांनी प्रभूसाठी धैर्यवान, त्याच्या आवाजासाठी तुम्ही सक्षम असले पाहिजे। पण याचा अर्थ असा नाहीये की मी कमवते तर मीच रुबाब करणार, किंवा मीच सगळे निर्णय घ्यायला योग्य आहे, किंवा मी जे निर्णय घेते तेच एकदम बरोबर आहेत, असं कधी असू नका। आमच्या घरामध्ये मी बऱ्याचदा पास्टरांना म्हणते की मला तुमच्याकडून शिकायला भेटतं, आणि मी पण शिकते त्यांच्याकडून। का शिकते? कारण मला माहिती आहे की अरे त्यांच्याद्वारे प्रभू बोलतो। तर तुम्ही पण ओळखून घ्या, तुमच्या घरात जो आत्मिक व्यक्ती आहे किंवा तुमचे जे पती आहेत, जेव्हा ते बोलतात तेव्हा प्रभू बोलत असेल किंवा प्रभू काम करत असेल, रिस्पेक्ट करा, त्यांना रिस्पेक्ट करा। किंवा जर तुम्हाला असं वाटतं की अरे हे नाही, हे चुकीचं आहे, देवाकडून नाहीये, तर बिंदास नका करू। प्रभूच्या आवाजाला ऐकून तिथे ठाम उभे राहा। मी काय म्हणत आहे सांगते मी तुम्हाला। नेहमी चर्चला जायची मस्त, पण ती हुशार पण होती। जाण्याआधी सगळं घरातलं काम वगैरे व्यवस्थित करून, हे जे सेवक आहेत ते तिला म्हणतात अजिबात चर्चला जाऊ नकोस, जर गेलीस तर मी आज काय तुझ्यासाठी दार उघडणार नाही। पण ही काय करते, सगळं त्याचा स्वयंपाक वगैरे बनवते आणि सगळं आवरून बिवरून चर्चला निघून जाते। चर्चला गेल्यावर नंतर जेव्हा ती घरी येते बघते तर दार बंद आहे, आणि बेल वाजवते कितीतरी वेळा बेल वाजवते, दार काही उघडत नाही। मग ती आवाज द्यायला लागते, स्मिथ दार उघड ना, प्लीज ओपन द डोअर। मग जेव्हा ती तसं म्हणते, तो काय म्हणतो, आतून आवाज येतो, मी अजिबात दार उघडणार नाही, कारण तू चर्चला गेली होती। आणि आपल्यासारखं तिकडे वातावरण नाही, तिथे एकदम थंड कडाक्याची थंडी होती। मग हा रात्रभर हा पती दारच उघडत नाही। मग ती काय करते, आईच्या घरी निघून जाते। तसं नाही होत, ती आईच्या घरी नाही जात किंवा मैत्रिणीच्या पण घरी नाही जात। ती काय करते, तिथेच पायरीवर झोपून राहते त्या कडाक्याच्या थंडीमध्ये। आणि मग सकाळी जेव्हा हा दार उघडतो तेव्हा बघतो की अरे ही झोपली आहे। मग दार उघडलेला आवाज ऐकून, तो पण नाही उठवत तिला, दार उघडलेला आवाज ऐकून ती उठते आणि भांडायला सुरुवात नाही करत की काय तुम्ही दार नाही उघडले ते, असं नाही। ती डायरेक्ट म्हणते की गुड मॉर्निंग स्मिथ, आणि आज जाते आणि सगळ्यात बेस्ट नाश्ता त्याच्यासाठी बनवते। जेव्हा ती बनवताना तो बघतो, तो तिथेच त्याचं हृदय मेल्ट होतं आणि तो म्हणतो की खरंच हिच्या देवासारखा देव नाही। आणि आजपर्यंत पण त्या सेवकाचं नाव निघतं स्मिथ विगल्सवर्थ। असे सेवक झाले ज्यांच्याद्वारे क्रिएटिव्ह मिरॅकल्स झाले, पण सगळं श्रेय कुणाला जातं? त्या पत्नीला। हालेलुया। ज्याच्यामुळं त्याचं
जिच्यामुळं त्याचं तारण झालं. हा, माझ्या पतीसारखं. तर मला सांगतात की ते वचन सुरू करताना नेहमी तिच्याबद्दल बोलायचे. हे का आहे माहिती का? हे तुमच्यामुळे आहे स्त्रियांनो. जे बायबलमध्ये वचन लिहिलेलं आहे की तुझ्या वर्तणुकीने किंवा तुझ्या गुणांनी तू त्याला बदलून ठेवशील. तुम्ही बदलायला सक्षम आहात. तुम्ही देवाचा आवाज ऐकायला सक्षम आहात. तुम्ही देवाचा आवाज ऐकू शकता. आणि यायलने पण काय केलं माहिती का? लास्ट पार्ट खूप भारी पार्ट आहे. हां, बघा, स्त्रिया अशाच नाही आहे. तुम्ही इमोशनल फक्त नाही आहे. जेव्हा तुम्ही देवाचा आवाज ऐकता तुम्ही शैतानाचे गड पाडणारे लोक असतात. हालेलुया. मी जेव्हा हे वाचत होते मी म्हटलं बापरे काय भयंकर आहे. वाचा पुढे. पुढे लिहिलेलं आहे याएल काय करते माहिती का? तिचा जो तंबू आहे त्या तो जो तंबू आहे, मोठे मोठे जे पेग्स असतात किंवा खिळे असतात मोठे ज्याने तंबू बांधलेले असतात, ती हळूच जाते, एक खिळा काढते त्यातला आणि मोठा हातोडा घेते आणि काय करते माहिती? हा जो शत्रू आहे, हा जो सिसेरा आहे, त्याच्या डोक्यात तो खिळा ठोकते आणि तिथेच त्या शत्रूचा ती वध करते. मी जेव्हा इथे उभे होते तुम्ही पाहिलं असाल, मला ट्रान्सलेशनचे 2 वाक्य मी ट्रान्सलेटच केले नाही, कारण मी काहीतरी ऐकत होते. प्रभू मला म्हणत होता, मी कारण काल रात्री म्हटलं प्रभू याच्यावर मी काय सांगू स्त्रियांना की खून करा किंवा शत्रूला मारून टाका. तर प्रभू मला म्हणत होता तुझ्या स्त्रियांना तू सांग तुम्ही शैतानाचे धड उडवणाऱ्या स्त्रिया असतात. हालेलुया, हालेलुया. खरंच प्रभू तुमच्याद्वारे अशा अद्भुत कामे करतील. असा अद्भुत कामे करणारा परमेश्वर आहे. आणि जेव्हा तुम्ही ते करताल किंवा जेव्हा तुम्ही तो आवाज ऐकताल, जेव्हा तुम्ही म्हणताल की होय प्रभू मीच करणार आणि मीच उभे राहणार प्रभू, किंवा मी तुझ्या नावाला होय म्हणणार, मी तुझ्या आवाजाला होय म्हणणार, प्रभू म्हणेल की मीच तुझ्याद्वारे त्या शत्रूचा मुंडकं उडवणारे मी ती स्त्री तुला बनवेन. हालेलुया. जर विश्वास असेल तर आमेन म्हणा. जर विश्वास असेल तर प्रभूसाठी उभे राहा. जर विश्वास असेल तर आजच म्हणा प्रभू होय मी तुझ्या वचनाला प्रभू मी हा म्हणते आणि मी म्हणते की मी अशी स्त्री बनेल जी शैतानाचं मुंडकं उडवून टाकेल, शैतानाच्या प्रत्येक कार्याला जी नाही करून ठेवेल आणि म्हणेल की प्रभू मी शून्यात आणते, कारण तू काम करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. जर तुम्ही असं म्हणत आहात तर आज उभे राहा आणि प्रभूला म्हणा की प्रभू मी ती स्त्री बनेल डेबोरा सारखी आणि याएल सारखी मी ती स्त्री असेल जी शैतानाचं मुंडकं उडवून टाकेल. मी माझ्या घरामध्ये शैतानाचं एक चालू देणार नाही प्रभू. मी माझ्या सेवेमध्ये शैतानाचं एक चालू देणार नाही प्रभू. मी माझ्या चर्चमध्ये शैतानाचं एक चालू देणार नाही प्रभू. मी माझ्या चर्चला आशीर्वादित करणारी स्त्री असेल. कोणी येऊ नाही येऊ प्रभू मी तुझ्यासाठी जाणार म्हणजे जाणारच. जसं डेबोरा म्हटली प्रभूजी की तू ये नाही ये, तू पुढे जा नाही जा, मी येणार म्हणजे येणारच. मी तुझ्यासाठी युद्ध लढेन. म्हणा प्रभूला की प्रभू मी तुझ्यासाठी युद्ध लढेन. आजच्या दिवशी मी निर्णय घेते प्रभू की मी तुझ्यासाठी सेवा करणारी स्त्री असेल. मी तुझे बोलल ते करणारी स्त्री असेल प्रभू. तू हा म्हणशील तर मी हा म्हणेल प्रभू. तू नाही म्हणशील तर मी नाहीच म्हणणार प्रभू. तू आहेस म्हणून त्याने वाद देतो अप्पा. राहांत लिखेत राकाराबा शांतराकाराबा. हा विमेन्स डे, हा वर्ष मी कधीच विसरणार नाही बाप्पा. मी तुझ्या आवाजाला हा म्हणेल प्रभूजी आणि जे तू सांगत आहे तेच मी करणार बाप्पा. जे तू म्हणेल तेच मी करणार बाप्पा. मग किती पण अडचणी येऊ दे प्रभूजी, मी पुढे जाणार म्हणजे जाणारच. तुझ्यासाठी उभे राहणार म्हणजे राहणारच, कारण तू तिथे आहे प्रभूजी. तू माझी बाजू सांभाळणारा परमेश्वर आहे प्रभू. मला कधीच एकटं ठेवत नाही बाप्पा. नेहमी ते माझ्यासाठी बाप्पा ते पेग, तो हातोडा, तो शब्द नेहमी तू ठेवलेला आहेस बाप्पा. धन्यवाद देते बाप्पा त्या शब्दासाठी बाप्पा. जो शब्द बाप्पा शत्रूचं मुंडकं उडवून टाकेल राजा. मला रॉ शब्दात बोलू द्या. तुम्ही अशा स्त्रिया असतील जो शत्रूचा विध्वंस करून ठेवेल. हालेलुया. डॅडी मी प्रेज यू गॉड. धन्यवाद देते बाप्पा माझ्याद्वारे प्रभू. हो असं म्हणा प्रभू माझ्याद्वारे मी माझ्या पतीचं जीवन तुझ्यासाठी बदलून ठेवेल प्रभू. माझ्याद्वारे मी माझ्या लेकरांचं जीवन तुझ्यासाठी बदलून ठेवेल प्रभू. मी माझ्याद्वारे माझ्या चर्चची परिस्थिती मी बदलून ठेवेल बाबा. माझ्या चर्चसाठी पुणे शहरासाठी मी आशीर्वाद
तुझी सुवार्ता या पुणे शहरात आम्ही गाजवू प्रभूजी. धन्यवाद देतो बाप्पा, ज्या पण गोष्टी तू आमच्या हातात दिलेल्या आहेत बाप्पा, होय प्रभू आम्हाला त्यांना मोठं करण्याची कृपा दे बाप्पा, त्यांना सांभाळण्याची कृपा दे प्रभूजी. तुझ्या हाती समर्पित करतो बाप्पा. तुझी सेविका या नात्याने प्रभूजी मी प्रत्येक इथं उपस्थित माझ्या लेकरांना बाप्पा, माझ्या बहिणींना प्रभूजी आशीर्वाद देते बाप्पा. हाडांमध्ये बळकटी घोषित करते. स्त्रियांचे प्रत्येक त्रास, प्रत्येक बाप्पा स्त्रियांच्या अडचणी आज्ञा करते, सोड त्या शरीरांना, निघून जा प्रभू येशूच्या नावात. मेंटली बाप्पा आम्हा स्त्रियांना हॅरस करणाऱ्या दुरात्म्यांना, मानसिकरित्या छळायला बघणाऱ्या दुरात्म्यांना आत्ताच त्या शैतानाला आज्ञा करते, सोड, निघून जा प्रभू येशूच्या नावात. त्याचे सगळे काम मी शून्यास आणते प्रभू येशूच्या नावात. धन्यवाद देते बाप्पा, तुला गौरव, तुला महिमा देते प्रभूजी. धन्यवाद देते बाप्पा. होय प्रभू, चला ज्या कोणी निर्णय घेतला असेल असं म्हणूया की प्रभू माझा वापर तू तुझ्या गौरवासाठी करून घे बाप्पा. मी इथं उभी आहे बाप्पा, जसं डेबोरा म्हटली मी तर येणारच, तर चला म्हणूया मी तर येणारच प्रभू. तुझ्या कामासाठी मी नेहमी हजर असणार बाप्पा. आतापर्यंत जरी मी केलं नसेल प्रभू, इथून पुढे मी करणारच, इथून पुढे मी थांबणारच बाप्पा. धन्यवाद देतो बाप्पा, तुला आदर आणि तुला सन्मान देतो बाप्पा. धन्यवाद देतो प्रभू, तुला गौरव आणि तुला महिमा देतो प्रभूजी. आमच्याद्वारे तू योद्धे निर्माण करतोस म्हणून धन्यवाद. धन्यवाद देतो बाप्पा. प्रभू मला सांगायला लावत आहे, आज जे कोणी पण स्त्रिया म्हणत आहेत की प्रभू मी येणारच आणि मी करणारच, प्रभू म्हणतो तुमच्याद्वारे मी मोठे मोठे योद्धे उत्पन्न करीत आहे. मोठे मोठे बलाढ्य मोठे मोठे राजे मी उत्पन्न करीत आहे. धन्यवाद देते बाप्पा, तुला आदर आणि तुला सन्मान देते प्रभू. तुझे गौरव देते आहे प्रभूजी, तेरी महिमा करते आहे प्रभू. थँक्यू लॉर्ड, वी प्रेज यू. धन्यवाद देतो बाप्पा. सर्व प्रार्थना प्रभू येशूच्या नावात. आमेन.